बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमध्ये पवन चक्कीच्या गुंडांच्या दहशतीचा संतापजनक प्रकार समोर आलाय। काळ्या रंगाच्या 20 गाड्यांमधून येत 40 ते 50 बाउन्सर्सनी जवळगा गावात फिल्मी स्टाईलनं दहशत माजवली आहे। पोलिसांना हाताशी धरून पवन चक्कीचे गुंड दहशत निर्माण करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पवन चक्की कंपनीच्या ठेकेदारांच्या गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय। तुळजापूर तालुक्यामधल्या जवळगा गावामध्ये पवन चक्की कंपनीच्या ठेकेदारांकडून दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे। शेतकऱ्यांनी परवानगी नसताना पवन चक्की उभारली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। गावकऱ्यांनी पवन चक्की उभारण्याचं काम थांबवल्यानंतर गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय। काळ्या रंगाच्या 20 गाड्यांमधून आलेल्या 40 ते 50 बाउन्सर्सनी दहशत माजवलेली आहे असा आरोप गावकऱ्यांचा आहे। तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये पवन चक्की कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। ठेकेदार पोलिसांच्या माध्यमातूनच दहशत निर्माण करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। तक्रार केल्यानंतर सुद्धा पोलीस गावामध्ये दाखल झाले नाहीत। ग्रामस्थांचा पोलिसांवर हा गंभीर आरोप आहे। ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ एक 16 ते 17 स्कॉर्पिओ आणि त्याच्यामधनं एक 50 ते 60 गुंड। मग मी त्यांना म्हणलं, तुम्ही कोण आहेत, काय आहे? मी गुत्तेदार आहे। मी कुठला गुत्तेदार, काय कंपनीचा गुत्तेदार आहे? मी कंपनी तुम्ही आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे बाबा? तुम्ही इथं गुंडगिरी काय? तर सन पिक्चरमधल्यासारखी स्टाईल होती। ते लोक त्यांच्यावर दमदाटी करून त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये, बाग चालू आहे, व्हिडिओ आहेत त्याचे, त्या बागेमध्ये त्यांनी अक्षरशः वाहनं नेण्यासाठी प्रयत्न करत होते। पण शेतकऱ्यांनी तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि मी तिथून पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं असं असं झालंय, लोकेशन पाठवलं। साहेब 0% रिस्पॉन्स आला मला। कलेक्टर साहेबांना 2 तारखेला दिले, त्याचं कुठलंही आत्तापर्यंत काही दखल घेतली नाही।